पश्चिम बंगालमध्ये लोकसभेसाठी ममता दीदींचा स्वबळाचा नारा. ईडी आघाडीत सोडली नसल्याचं ममतांचं स्पष्टीकरण. काँग्रेसकडून दीदींचं मन वळवण्याचा प्रयत्न. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत मुंबईत उद्या मवियाची बैठक. संजय राऊतांची माहिती. तर लोकसभेच्या 48 पैकी 30 जागांचं वाटप पूर्ण. 18 जागांवर चर्चा होण्याची शक्यता. मवियाच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण नाही. निमंत्रण नसल्यानं बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही. प्रकाश आंबेडकर यांची माहिती. रोहित पवारांची ईडी चौकशी सुरूच. कार्यकर्त्यांची रोहित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. ईडी चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार, रोहित पवारांचं विधान. सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई, मात्र विजय सत्याचाच होईल. रोहित पवारांच्या कारवाईवर सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. आरक्षणाचं भगवं वादळ पुण्यात. पुण्यातील रस्त्यांवर एक मराठा लाख मराठाची आरोळी. जरांगे पाटील मुंबईकडे मार्गस्थ. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा काढू. कोणत्याही समाजाला धक्का लागू न देता टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस. गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय. मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची सदावर्तेंची मागणी. महाराष्ट्र लुटला जातोय, मिंदी दिल्लीसमोर. शेपूट हलवत बसलेत. उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर कोण झालंय? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा ठरला. 5 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंसह सर्व मंत्री अयोध्येत रामाचं दर्शन घेणार. तटकरे शिवसेनेवर वरचढ. रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना. प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे करणार ध्वजारोहण. सुधाकर बडगुजर यांना मोठा दिलासा. बडगुजरांसह इतर दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर. पदाचा गैरवापर केल्याचा बडगुजरांवर आरोप. मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता. मुंबईचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.